राम राम मंडळी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आपण बघणार आहोत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा एक अनुभव. हा अनुभव ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा मन भारावून जाईल. तुम्ही बोलाल की हे असंही घडू शकतं. मंडळी, एक 19 ते 20 वर्ष वयाची सुंदर, सोज्वळ आणि संस्कारी मुलगी, आर्या निकम असं त्या मुलीचं नाव. पुण्यापासून साधारणतः 35-40 किलोमीटर अंतरावरती त्या मुलीचं गाव. परंतु काही कारणांमुळे त्या मुलीचं लग्न अजिबात जुळत नव्हतं. मंडळी, घडलं असं की साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी काहीतरी त्या मुलीच्या स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला. आणि मग घडलं असं की ते सगळं काही ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा मन भारावून जाईल. चला, जास्त वेळ न घेता श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा एक अनुभव सविस्तरपणे आपण बघूयात. मंडळी, तुमचं जर काही अनुभव असेल, तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांची काही प्रचिती आलेली असेल, तर ते मला नक्कीच सांगू शकता. याच्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो. मंडळी, घडलं असं होतं की आर्या निकम नावाची ती मुलगी पुण्याच्याच परिसरामध्ये राहणारी एक छोटंसं खेडेगाव. तिची आता 12वी पूर्ण झालेली होती आणि तिचे जे वडील आहेत, तर ते वडील एस टी महामंडळामध्ये कामाला होते. शेतीवाडी बरीच काही होती, परंतु शेतीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आणि त्या एस टी महामंडळामध्ये पगार भेटत नसल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि शेतीकडे लक्ष देऊ लागले. आता एकदम खेड्याकडचं जीवन, एकदम साधी राहणी. परंतु घडलं असं होतं की त्यांची ही जी आर्या नावाची मुलगी आहे, हिची आता 12वी पूर्ण झालेली होती. पाहुण्या रावळ्यांमधून त्या मुलीला मागणं येत होतं, परंतु याही कुटुंबाला लवकर त्या मुलीचं लग्न उरकून टाकायचं होतं. कारण मंडळी, 12वी झाल्यानंतर साधारणपणे खेडेगावांमध्ये मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू केली जातात आणि ती करायलाही हवीत. वयामानानुसार लग्न हे योग्य वेळेमध्येच झालं पाहिजे. आज आपण बघतोय बदलती ही लाईफस्टाईल. जग झालेलं ॲडव्हान्स. हे जग किती ॲडव्हान्स झालं आणि याच्यामुळं संस्कृतीचा आणि धर्माचा किती मोठा ऱ्हास होतोय. आता हे बाकी जास्त मुद्दे मांडत बसत नाही, परंतु हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा काय संदेश आणि स्वामी समर्थ महाराजांची ही काय अनोखी लीला, ते आता तुम्हाला सांगतो. मंडळी, ती जी मुलगी आहे, त्या मुलीची आई, तिचं नाव आहे मनीषा निकम. आता ही एक गृहिणी, थोडंफार शिक्षण झालेलं, परंतु त्यावेळी देऊळबंद हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक चित्रपट प्रसारित झालेला होता, रिलीज झालेला होता 2015ला. आणि याच्यामुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा भक्त परिवार अजूनच वाढलेला होता. स्वामी समर्थांबद्दलची ओढ अनेकांच्या मनामध्ये लागलेली होती. दूर दूरवरून लोक येत होते. आज सुद्धा रांगाच्या रांगा त्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी लागतात. आता मंडळी, त्यावेळी हे जे मनीषा निकम आहे, ह्या मुलीची जी आई आहे, ती त्यावेळीपासून स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीमध्ये थोडीशी जास्त झुकली गेली. दररोज लवकर उठायचं, नामस्मरण करायचं, स्वामी समर्थ महाराजांचे ओवाळणी वगैरे करायचे, महाराजांचं औक्षण करायचं, गुरुचरित्राचं वगैरे पारायण करायचं, किंवा काही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जे सेवा देतात, तर त्या सेवा करायच्या. अगदी वेड लागलं होतं स्वामी समर्थ महाराजांचं त्या माऊलीला, असं म्हणायला हरकत नाही. आणि तिचा नवरा, तिचे सासरचे काही लोक बोलायची सुद्धा, अगं स्वामी स्वामी काय करतेस, एक दिवस वेड लागेल तुला त्या स्वामी समर्थांचं. आणि मंडळी, होय, स्वामी समर्थ महाराजांनी त्या स्त्रीच्या, त्या माऊलीच्या आयुष्यामध्ये असा काही चमत्कार दाखवला की ते सगळेच काही भारावून गेले. मंडळी, प्रसंग काय किंवा हा अनुभव कशा पद्धतीने आला ते तुम्ही फक्त शेवटपर्यंत ऐका, मन भारावून जाईल. माऊली एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा सगळा काही प्रकार, अशीच सगळी काही ही स्टोरी त्या मुलीसोबत आणि तिच्या आईसोबत घडली. मंडळी, त्यांची जी मुलगी आहे आर्या, तर त्या आर्याचं वय आता 19-20 वर्ष झालेलं होतं. 12वी संपून 1-2 वर्ष निघून गेलेली होती. 1-2 वर्ष ते तिच्यासाठी स्थळ बघत होते, योग्य अशी जागा बघत होते, परंतु तिचे लग्न जुळत नव्हते. कारण स्थळं तर बरीच येत होती, परंतु या मुलीच्या घरच्यांच्या, तिच्या आईवडिलांच्या, यांच्या अपेक्षेप्रमाणे काही स्थळं येत नव्हती. आणि आज सुद्धा मंडळी, लग्नाची ही अशीच अडचण आहे. आपण बोलतो की मुली भेटत नाहीत, मुलींची संख्या कमी झाली, परंतु मुली भरपूर आहेत, अपेक्षा वाढल्या, जग ॲडव्हान्स झालं, याच्यामुळे संस्कृती ऱ्हास पावत चालली. आता याच्याबद्दल जास्त काय बोललो तर वादविवाद सुद्धा उद्भवू शकतो, त्याच्यामुळे मी नमतं घेतो आणि हा प्रसंग मात्र आज तुम्हाला शेवटपर्यंत सांगतो.
हा चमत्कार, स्वामी समर्थ महाराजांची ही लीला तुम्ही अर्धवट पाहू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अक्षरशः प्रसंग सांगत असताना ती स्टोरी जशी मनामध्ये आठवते तसा अंगावरती काटा उभा राहतोय. मंडळी, ती जी आई आहे, त्या ज्या मनीषा निकम आहे, त्या मुलीची आई, ती स्वामी समर्थ महाराजांची भक्त बनलेली होती. सतत मुखामध्ये नामस्मरण, आणि घरामध्ये मात्र या मुलीच्या लग्नावरून थोडीशी चिडचिड वाढलेली होती. आता मुलगी वयामध्ये आली, योग्य वयामध्ये हिचं लग्न उरकून टाकलं पाहिजे, परंतु लग्न तर उरकायचं हे सगळं काही खरं आहे. स्थळं बघायला सुरू आहेत, परंतु यांच्या अपेक्षेप्रमाणे स्थळं भेटेना. यांच्या अपेक्षा होत्या की मुलगा फार मोठ्या सरकारी नोकरीला असावा, 10-15 एकर शेती असावी, मोठी 4 व्हीलर गाडी असावी, बंगला असावा, परंतु यांच्या अपेक्षेप्रमाणे मात्र काही स्थळ भेटतच नव्हतं. 35-40 स्थळं बघितली मुलांची, परंतु यांच्या अपेक्षा काही जुळेनात. या मुलीचं लग्न काही जुळेना. आता मुलगी आहे, शेवटी हिचं लग्न आपण उरकून टाकलं पाहिजे, आणि सगळ्यांच्या संमतीनं ठरलेलं होतं की अशा पद्धतीने एखादं स्थळ आलं की हिचं लग्न उरकून यायचं. परंतु त्या पद्धतीचे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ काय भेटत नव्हतं. मंडळी, एक दिवस असा उजाडला की ही जी आई आहे, त्या मुलीची आई, ती स्वामी समर्थ महाराजांचं औक्षण करीत होती. स्वामी समर्थ महाराजांचा देवघरामध्ये एक फोटो होता, एक लहानगी अशी मूर्ती होती. स्वामी समर्थ महाराजांचं औक्षण करीत होती, आणि मनामधून ती स्वामी समर्थ महाराजांना बोलली की स्वामी, माझ्या या लेकराचं, माझ्या या मुलीचं चांगलं करा, माझ्या मुलीचं कोडं तुम्हीच सोडवा. कारण 1-2 वर्ष सतत चिडचिड त्यांच्या त्या घरामध्ये होती त्या मुलीच्या लग्नावरून. स्थळं यायची, पाहायची, जायची, अनेक स्थळं, सतत फोन करायचे, संपर्क करायचा प्रयत्न करायची की तुमची मुलगी आम्हाला द्या. परंतु मात्र या आईवडिलांच्या काय अपेक्षा थांबत नव्हत्या. हे अपेक्षांचं ओझं ते काय खाली टेकायला तयार नव्हते, आणि याच्यामुळं त्या मुलीचं लग्न काय वेळेवरती होत नव्हतं. आता त्या मुलीच्याही मनामध्ये चिडचिड निर्माण होत होती, सगळ्या घरातल्या लोकांच्या मनामध्ये चिडचिड. यांच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ आणणार कुठून? परंतु मंडळी, ती जी आई आहे ती स्वामी समर्थ महाराजांना साकडच घालते की स्वामी, माझ्या मुलीचं तुम्हीच काहीतरी करा, हिच्या लग्नाचं कोडं तुम्हीच सोडवा. मंडळी, स्वामी समर्थ महाराजांना ओवाळत असताना त्या आईच्या मुखामधून एकच शब्द जातो की स्वामी, माझ्या मुलीच्या लग्नाचं कोडं तुम्हीच सोडवा. मंडळी, घडतं असं की त्याच रात्री त्या मुलीच्या आईला स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये स्वामी समर्थ महाराज येतात. मंडळी, स्वप्नामध्ये त्या मुलीच्या आईच्या स्वप्नामध्ये काय घडतं, अक्षरशः बोलत असताना कंठामधून शब्द फुटत नाहीत. साक्षात स्वामी समर्थ महाराज येतात, बोलतात प्रत्यक्षपणे, आणि तिला सांगतात की बाई, माझ्याकडे तू आलीस ना, इथं तुझी सगळी काही कोडी सुटतील. आता मात्र स्वप्नामध्ये त्या मुलीच्या आईला सुद्धा आठवतं की आज स्वामींचं औक्षण करीत असताना मी बोलले होते की स्वामी, माझ्या मुलीच्या लग्नाचं कोडं तुम्ही सोडवा. स्वामी समर्थ महाराज तिच्या स्वप्नामध्ये येऊन बोलत होते की बाई, तुझ्या मुलीच्या लग्नाचं कोडं मी सोडवायला तयार आहे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं थोडंसं बाजूला ठेवा. हे ठेवायला बाई तू तयार असशील तर तुझ्या मुलीच्या लग्नाचं कोडं मी लगेच सोडवतो. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं की तू एका गणपतीच्या मंदिरामध्ये लवकरच जाणार आहेस, तू तिथे जा आणि त्या श्री गणरायाला साकडं घाल, गणरायाला काहीतरी तुझ्या पद्धतीने नवस बोल, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुला त्या गणपतीच्या मंदिरामध्ये काळ्या रंगाचा श्वान भेटेल, आणि तिथलाचा तो पेड्याचा प्रसाद तू त्या श्वानाला खाऊ घाल, आणि बघ, फक्त तू अपेक्षेचं ओझं खाली ठेव, तुझ्या मुलीचं लग्न योग्य ठिकाणी होईल, तुझ्या मुलीचं कल्याण होईल. मंडळी, हे स्वप्न सगळं काही पहाटे 3-4 वाजता त्या आईला पडलेलं होतं. ती स्वप्नामधून गडबडून जागी झाली, बघते तर काय, कुठे स्वामी आहेत? स्वामी नाहीत ना, काही नाही. घड्याळामध्ये बघितलं, पहाटेचे 3-3:15 वाजलेले होते. आता हा सगळा काही स्वप्नामध्ये प्रकार घडलाय, आणि काल तर सकाळी स्वामी समर्थ महाराजांना औक्षण करीत असताना ती आई न कळत बोलून गेली की स्वामी, माझ्या मुलीच्या लग्नाचं कोडं तुम्हीच सोडवा, आम्ही फार आता परेशान आहोत. आणि नंतर मात्र त्याच रात्री पहाटेच्याला स्वामी समर्थ महाराजांनी अशा पद्धतीने दृष्टांत दिलेला होता. सांगितलं होतं की एका गणपतीच्या मंदिरामध्ये तू जाणार, किंवा तू तिथे जा, आणि त्या गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर काळ्या रंगाचा श्वान तुला भेटेल. काळ्या रंगाचं श्वान म्हणजे त्याला कुत्र असं बोलतो आपण. काळ्या रंगाचा तो श्वान तुला भेटेल, आणि तो प्रसादाचा तो
पेड्याचा जो प्रसाद आहे तो त्या श्वानाला तू खाऊ घाल. मंडळी, आता त्या आईला नेमकं घडलंय काय तिला काही समजेना. हे अशा पद्धतीने संकेत स्वामी समर्थ का देत आहेत. आता मंडळी, तिनं ठरवलं की एखाद्या आपण गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं. आता कुठल्या गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं ते हताश झाले. आणि कुठल्या गणपतीच्या मंदिरामध्ये तो काळ्या रंगाचा श्वान भेटेल. आणि अगदी स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की की तुझ्या मुलीच्या लग्नाचं कोडं मीच सोडवणार आहे. फक्त तुझं अपेक्षेचं ओझं बाजूला ठेव आणि पहिलं जे काही स्थळ येईल ते स्थळ तू नाकारू नकोस. बघा मंडळी, ती आई पेचामध्ये पडली की कुठे नेमकं जायचं कुठं. आजूबाजूच्या 1-2 गणपतीच्या मंदिरामध्ये ती गेली. थोडाफार 100-200 ग्रॅमचा पेढ्याचा प्रसादाचा बॉक्स असतोय बघा, तर ते तिने विकत घेतला. 1-2 ठिकाणी गणपतीच्या मंदिरामध्ये गेली आणि इकडे तिकडे बघू लागली की कुठे तो काळ्या रंगाचा श्वान आहे, म्हणजे काळ्या रंगाचं कुत्र कुठे आहे. परंतु अजिबात काही ताळमेळ बसेना. आता बघा मंडळी, 1 आठवडा निघून गेला. अगदी ही जी आई आहे हिनं ह्या मुलीला ही सगळी काही गोष्ट सांगितली की स्वामींनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिलाय, संकेत दिले. ती मुलगी ही बोलू लागली, आई तू वेडी झाली आहेस बघ ते स्वामी स्वामी करून सारखं. असं काही नसतं. तुझा भ्रम झाला किंवा सतत तुझ्या मनामध्ये ते विचार असल्यामुळे तुला तसा पहाटेच्याला भास झाला. असं काही नसतं. मंडळी, आठवडा निघून गेला, 10 दिवस निघून गेले आणि 10 दिवसानंतर परत स्वामी समर्थ महाराजांनी त्या स्त्रीला, त्या मुलीच्या आईला दृष्टांत दिला. स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याप्रमाणे तिला स्वप्नामध्ये दिसत होते आणि ती स्वामींकडे अर्थ हाक देत होती की स्वामी सांगा ना कुठे जायचं, कुठल्या गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं, माझ्या लेकराचं चांगलं करा, माझ्या मुलीच्या लग्नाचं कोडं सोडवा. तेव्हा स्वामी समर्थ महाराज बोलतात की मी कायम तुझ्या पाठीशी आहे आणि योग्य वेळ आली की योग्य त्या ठिकाणी त्या श्री गणेशाच्या मंदिरामध्ये मी तुला घेऊन जाईल, मी स्वतः घेऊन जाईल. स्वामी समर्थ महाराज बोलले. परत स्वप्नामधून जाग आली. मंडळी, अजून 1-2 दिवस निघून गेले आणि त्याच्यानंतर एक चतुर्थी होती आणि त्या चतुर्थीच्या दिवशी ही जी आई आहे हिनं ठरवलं की आता अक्कलकोटला दर्शनासाठी जायचं. आणि ही जी आई आणि मुलगी आहे आणि तिचे जे वडील आहेत, तर हे तिघेजण अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी एसटीने जायचा विचार करू लागले. परंतु काही शेतीमधली उसाला पाणी वगैरे पाजायचं होतं आणि त्याच्यामुळं त्या मुलीचे वडील आहेत ते बोलले की तुम्ही दोघीच जा, मी काय येऊ शकत नाही, घरची मला कामं वगैरे बघायची आहेत. आता शेवटी जायचा निश्चय तर त्यांनी केलाच पक्का. ते अक्कलकोटला जाऊ लागले दोघेजण मायलेकरे, म्हणजे ती जी आई आहे आणि ती मुलगी दोघेजण अक्कलकोटला जाऊ लागले. एसटी बसने त्यांचा प्रवास सुरू झाला. मंडळी, ते अक्कलकोटमध्ये जाऊन पोहोचले. स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. मनामध्ये एकच कोडं होतं, मनामध्ये एकच विचार होता की स्वामी माझ्या लेकराच्या लग्नाचं कोडं तुम्ही कधी सोडवताय. अगदी म्हणजे त्या मुलीला अनेक स्थळे येत होती, परंतु यांच्या काय अपेक्षा थांबायचं नाव घेत नव्हत्या. यांच्या अपेक्षांचं ओझं इतकं वाढलेलं होतं की एकही प्रोफाईल, एकही स्थळ त्या ठिकाणी त्यांचं मॅच होत नव्हतं आणि त्या मुलीचं काय लग्न जुळत नव्हतं. आता तर स्वामी समर्थ महाराजांनी अशा पद्धतीने त्या आईच्या स्वप्नामध्ये येऊन 1-2 वेळा दृष्टांत दिलेला होता. मंडळी, घडलं असं की पुण्यापासून साधारणतः 35-40 किलोमीटर अंतरावरती असणारं त्यांचं गाव आणि तिथून या दोघी माईलेकी अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी चतुर्थीच्या दिवशी गेल्या. स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि परत माघारी जाऊ लागल्या, परत माघारी घराकडे जाऊ लागल्या. बघा मंडळी, ती श्री स्वामी समर्थांची योजना काय आहे की यांच्या मनामध्ये नकळत विचार आला की आता आपण अक्कलकोटला आलेलोच आहोत, तर आता इथून आपण पंढरपूरला जाऊयात, श्री विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊयात, दोन्हीही देवदर्शन होईल. आणि याच्यामुळं त्यांनी मार्ग बदलला. थेट अक्कलकोटवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या ह्या दोघी मायलेकी यांनी थेट एसटी पकडली पंढरपूरच्या श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी हे त्या ठिकाणी गेल्या. पंढरपूरच्या बस स्टॉपवरती उतरल्या, त्या ठिकाणी गेल्या, श्री विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं आणि परत मात्र थोडीशी यांना परत पुण्याच्या दिशेने यायला गाडी भेटेनाशी झाली. शेवटी एक वडापची खाजगी बस त्यांना भेटली. त्या बसने ते दोघी जणी येऊ लागल्या. साधारणतः पंढरपूर पासून थोड्याशा अंतरावर त्या आल्या आणि आल्यानंतर मात्र त्या बसला काहीतरी प्रॉब्लेम झाला.
घर 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 असा आवाज येऊ लागला. नक्कीच काहीतरी त्या बसचा घोटाळा झाला. सगळे प्रवासी म्हणजे सगळ्या प्रवाशांचा चेहरा पडला. ड्रायव्हर बोलला की आता बस बाजूला घेतोय, घोटाळा झालेला आहे, काहीतरी बघावं लागेल याच्यामुळे. आणि असं बोलून त्या ड्रायव्हरने बस थोडीशी बाजूला घेतली. काहीतरी गिअरमध्ये वगैरे काहीतरी प्रॉब्लेम असेल. सगळेजण प्रवासी खाली उतरले. उन्हाचा कडाका पडलेला होता. त्यानं आपले आपले हात रुमाल डोक्यावरती घेतले. साधारणतः 10-12 प्रवासी होते, महिला, मुलं. ते सगळेजण खाली उतरले. बघतायत तर काय, त्या एसटीच्या पुढच्या बाजूने म्हणजे ज्या ठिकाणी इंजिन असतं म्हणजे त्या बोनेटमधून धूर बाहेर येऊ लागलेला होता. त्या बसच्या त्या पुढच्या भागामधून धूर येऊ लागला. आता शेवटी ड्रायव्हर बोलला की काही विपरीत जर घडलं, न कळत जर या बसने पेट जर घेतला तर अवघड होईल, कारण इंधन असतं, डिझेल असतं या गाडीमध्ये, आणि याच्यामुळे इतक्या लोकांचा जीव धोक्यामध्ये घालणं हे योग्य नाही. तो ड्रायव्हर बोलला की दुसऱ्या बसेस येणार आहेत आपल्या अजून पाठीमागून, तोपर्यंत तुम्ही थांबा, किंवा मग तुम्हाला जर जास्त घाई असेल तर तुमचे भाड्याचे पैसे मी परत देतो. असा ड्रायव्हर बोलल्यानंतर काही लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. 1-2 बाया, 1-2 स्त्रिया बोलू लागल्या की ठीक आहे, तुमच्या बस यायला किती वेळ लागेल. तो बोलला की कायम आपल्या बस इथून जातात, 2-3 तासाच्या अंतराने जातात. आणि त्यामध्ये मंडळी काही 1-2 महिला अशा बोलल्या की तोपर्यंत आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन येतो. बघा मंडळी, गणपतीचं दर्शन, गणपतीचं नाव जरी ऐकलं तरी या मायलेकीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की कुठला गणपती, कुठे जायचे बोलतात. आणि त्या महिला बोलल्या की इथून जवळच श्री गणेशाचं गणपतीचं मंदिर आहे, नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रचलित आहे, आणि त्या ठिकाणी आता दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहोत. 2-4 बाया ग्रुपने जाऊ लागल्या आणि त्या स्त्रियांच्या सोबत बोलणे करून त्यांच्या सोबत ह्याही दोघी मायलेकीत चालत जाऊ लागल्या. रस्त्यापासून साधारणतः 1-2 किलोमीटर ते चालत गेल्या आणि त्या ठिकाणी गेल्या. बघतायत तर काय, ते श्री गणेशाचं मंदिर, नवसाला पावणारा एक सुप्रसिद्ध गणपती. त्या ठिकाणी गेल्या. सगळं काही स्वामी समर्थ महाराजांनीच घडवून आणलेलं होतं असं म्हणायला हरकत नाही. जे काही स्वप्नी येऊन दृष्टांत त्या माऊलीच्या त्या मुलीच्या आईच्या स्वप्नामध्ये येऊन जो काही दृष्टांत दिलेला होता तो मात्र इथं खरा घडत होता. योग्य वेळी त्या ठिकाणी त्या श्री गणेशाच्या मंदिरामध्ये तुला आम्ही घेऊन जाऊ असे स्वामी समर्थ महाराज स्वप्नामध्ये येऊन तिला बोललेले होते. आणि असंच काही घडलेलं होतं की ती बस त्या ठिकाणी बंद पडलेली होती. आणि त्यामधल्या काही महिला खाली उतरल्यानंतर त्या बोलल्या की तोपर्यंत आम्ही या ठिकाणी श्री गणपतीचं दर्शन घेऊन येतो. आणि असं बोलून त्या महिला जाऊ लागल्या. ह्या दोघी मायलेकी त्या ठिकाणी गेल्या. मंडळी दर्शन घेतलं आणि दर्शनाला जायच्या अगोदर 10-12 पेढ्याचा एक छोटासा बॉक्स त्यांनी खरेदी केला प्रसादासाठी. त्या ठिकाणी गेल्या. श्री गणेशाचं त्यांनी दर्शन घेतलं, गणपतीचं दर्शन घेतलं. अगदी मनमोहक सुबक असं ते गणपतीचं रूप त्यांनी बघितलं. आणि त्या ठिकाणी त्या मुलीच्या आईने गणपतीला नवस बोलले की स्वामींनीच मला तुझ्यापर्यंत घेऊन आणलेलं आहे, स्वामींनीच मला इथं पाठवलेलं आहे, माझ्या मुलीचं कल्याण कर श्री गणराया, मी 11 किलो पेढे वाटेन, असं ती आई मनामधून त्या ठिकाणी बोलली. आणि त्या ठिकाणी दर्शन घेऊन एक मंदिराला वेढा घातला आणि त्याच मंदिराच्या मंडपामध्ये येऊन विश्रांतीसाठी थोड्या वेळ बसल्या. बसतायत त्या क्षणी मंडळी काळ्या रंगाचा एक श्वान शेपटी हलवत त्यांच्याच दिशेने आला. म्हणजे काळ्या रंगाचा तो कुत्रा, काळ्या रंगाचा श्वान. अगदी स्वामी समर्थ महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन सांगितलेलं होतं की त्या गणपतीच्या मंदिरामध्ये तुला काळ्या रंगाचा श्वान भेटेल, त्या श्वानाला तू तो प्रसाद थोडासा खाऊ घाल. मंडळी त्याच पद्धतीने अगदी त्या मुलीच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले. ती मुलगी एकटक त्या आईकडे बघत होती. आजूबाजूची 1-2 माणसंही बघत होती की ती आईला गहिवरून आलं की स्वामी तुम्ही अगदी स्वप्नामध्ये मला दृष्टांत दिला त्याच पद्धतीने सगळं काही घडतंय. तो काळ्या रंगाचा श्वान त्या ठिकाणी आला. त्यामधला एक पेढा, प्रसादाचा पेढा त्या श्वानाला, त्या कुत्र्याला त्याने ठेवला. त्या कुत्र्याने खाल्ला आणि शेपटी हलवत तिथंच बाजूला ते कुत्रं उभं राहिलं. मंडळी त्याच वेळी एक पाटील कुटुंब आपलं इंदापूर आणि पुण्याच्या आसपासच्या त्या परिसरामधलं त्याच ठिकाणी आलेलं होतं श्री गणपतीच्या दर्शनासाठी.
आणि त्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ज्या मायलेकी आहेत हा प्रसाद त्या लोकांना आजूबाजूच्या वाटत होत्या. आणि त्याच वेळी ते पाटील कुटुंब त्यामधले एक दोन स्त्रिया त्या ठिकाणी आल्या. त्या दोघींमध्ये वगैरे काहीतरी बोलणं चालणं झालं की तुम्ही कुठल्या गावचं, असं तसं बरंच काही त्यांच्यामध्ये विचारविनिमय झालं, चर्चा झाली. आणि त्याच ठिकाणी बोलत असताना ते निघाले एकमेकांचे पाहुणे. कुठून तरी काहीतरी नातेसंबंध त्यांच्यामध्ये जुळाले. मग तुम्ही कुठे गेला होता? तर अक्कलकोटला गेलेलो होतो. येत विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं आणि येत असताना वाटेमध्ये बस बंद पडली. हा सगळा काही प्रकार त्या मुलीच्या आईने, त्या मुलीने त्यांना सांगितला. त्या महिला बोलले की अहो आपण असे नातेसंबंध आहेत, आमचे इथे पाहुणे, आमचे यांचे इथे पाहुणे, असं काही त्यांच्यामध्ये बोलणं सुरू झालं. आणि त्याच्यानंतर मंडळी न कळत हाच लग्नाचा विषय लगेच तिथे निघाला. आणि यावेळी त्या ज्या पाटील कुटुंबातल्या महिला म्हणल्या की आमचा मुलगा लग्नासाठी आहे, परंतु कुठलीही सरकारी त्याला नोकरी वगैरे काही नाही. आमच्याकडे शेतीवाडी भरपूर आहे, 4 व्हीलर आहे, बंगला आहे. आता थोड्याशा अपेक्षा जुळण्याच्या मार्गावरती होत्या, परंतु नोकरी वगैरे अजून काही यांच्या अपेक्षा जुळत नव्हत्या. परंतु त्या तर आईला स्वामी समर्थांनी सांगितलेलं होतं स्वप्नामध्ये येऊन, तुझ्या अपेक्षेचं ओझं बाई तू बाजूला ठेव, तुझ्या मुलीसाठी योग्य असं ठिकाण मी निवडतो. मंडळी, आता हे स्थळ, आता हे ठिकाण आपण सोडायचं नाही. त्याच ठिकाणी मुलीचं लग्न फिक्स करायचं त्यांनी ठरवलं. आता त्या ठिकाणी गणपतीचं परत एकदा सगळ्यांनी फिरून दर्शन वगैरे घेतल्यानंतर त्या पाटील कुटुंबातल्या त्या ज्या महिला आहेत त्या महिला बोलल्या की अहो वेळ कशाला लावायची, मुलगा मुलगी इथंच एकमेकांना आपण दाखवूयात. आमचा जो मुलगा आहे तो मुलगा गाडीमध्ये आहे, म्हणजे 4 चाकी गाडीमध्ये ते त्या ठिकाणी आलेले होते आणि तो मुलगा त्या ठिकाणी गाडीमध्ये होता. त्यांनी सांगितलं की सहज आपलं बघायचं पटापटी पसंती होते का? तर त्या महिलांनी त्याच ठिकाणी मुलीला मुलगा दाखवला, मुलाला मुलगी दाखवली. आता संकेत पाटील असं त्या मुलाचं नाव होतं. एकदम मंडळी एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीची ही स्टोरी होती. आता 4-8 दिवसानंतर त्यांचं एकमेकांमध्ये जाणं येणं झालं, बोलणं झालं, संभाषण झालं आणि मंडळी त्यांनी ते लग्न फिक्स केलं. संकेत पाटील हे त्या मुलाचं नाव आणि आर्या निकम नावाची ही जी मुलगी आहे यांचं लग्न पुढे त्याच महिन्यामध्ये थाटामाटामध्ये पार पडलं. आणि पुढच्या त्याच चतुर्थीला त्या ठिकाणी श्री गणपतीचा नवस पूर्ण करण्यासाठी ते त्या ठिकाणी जोडीने आले. आणि मंडळी बघा, अगदी स्वामींनी दृष्टांत दिल्याप्रमाणे या मुलीच्या घरच्यांनी सुद्धा अपेक्षेचं ओझं थोडंसं बाजूला केलं. त्या मुलीचं त्या ठिकाणी लग्न लावून दिलं. अपेक्षा होती फक्त नोकरी असावी मुलाला, परंतु ती काही नोकरी नव्हतीच. इथं कुठंतरी त्यांना वाईट वाटत होतं. परंतु घडलं असं की 2-3 वर्षाचा काळ निघून गेला आणि त्याच ठिकाणी मंडळी शिक्षक भरतीमध्ये तो जो संकेत पाटील आहे किंवा ते जे सर आहेत त्यांचं सिलेक्शन झालं. आणि पुढे अजून 2-4 वर्षानंतर ह्या ज्या आर्या निकम मॅडम आहेत ह्या सुद्धा शिक्षक भरतीमध्ये पास झाल्या आणि हे दोघेजण शिक्षक झाले. सातारा साईडला ते आज सेवेमध्ये आहेत. बघा मंडळी, ही सगळी काही लीला श्री स्वामी समर्थांची. अगदी स्वप्नामध्ये येऊन त्या मुलीच्या आईच्या ज्या पद्धतीने स्वामी समर्थांनी दृष्टांत दिला ते तसंच वास्तव घडत गेलं. तेच वास्तव समोर आज सुद्धा त्यांनी अनुभवलेलं आहे. आणि अशा पद्धतीचे अनेक अनुभव श्री स्वामी समर्थांचे लोकांना येत आहेत. आता नास्तिक लोक देवाच्या अशा पद्धतीच्या अनुभवावरती, चमत्कारांवरती विश्वास ठेवत नाहीत. ज्याचा त्याचा मानण्याचा प्रश्न आहे. परंतु आज समाजामध्ये एक वास्तव असं आहे की देव न मानणारे लोक, नाही या जगामध्ये अजिबात देव नाही असं मानणाऱ्या लोकांना सुद्धा त्या देवाची प्रचिती अनुभवायला भेटते. आणि मग त्यांना कुठेतरी विश्वास बसतो की बापरे, आजपर्यंत आपण चुकत होतो, त्या देवाचं अस्तित्व नाकारत होतो, त्या ब्रह्मांड नायकाचं अस्तित्व नाकारत होतो. परंतु तो आहे, ती अद्भुत अशी शक्ती आज सुद्धा आहे. ती कुठल्या नाही कुठल्या रूपाने आपल्या मदतीला येते. आणि तिच्यावरती जर निश्चिम श्रद्धा ठेवली, अतोनात श्रद्धा ठेवली, तर ती शक्ती आपल्याला आपल्या आयुष्यातले निर्णय निवडत असताना, आपल्या आयुष्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेत असताना सुद्धा मदत करते. नवे तो योगायोग घडवून आणते. आणि अशाच पद्धतीचा हा अनुभव त्या पाटील कुटुंबासोबत आणि त्या निकम कुटुंबासोबत घडला. खरं तर श्री स्वामी समर्थ महाराजांनी ते संकेत दिले आणि याच्याचमुळे त्या मुलीचं लग्न हे संकेत नावाचं जे संकेत पाटील आहेत त्या पाटील सरांसोबत झालं. आणि हा मंडळी, हा जो काही किस्सा आहे, हा अनुभव आहे, हा 2015 सालच्या आसपासचा आहे.
त्यावेळी देऊळ बंद हा चित्रपट हा प्रसारित झालेला होता आणि अगदीच त्या चित्रपटाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीची ही स्टोरी. मी तर बोलतो की ही जी स्टोरी आहे याच्यावरती अजून एखादा चित्रपट निघाला पाहिजे, एखादी शॉर्ट फिल्म निघाली पाहिजे. नक्कीच कोणी अशा पद्धतीचे निर्माते कोणी असतील त्यांच्यापर्यंत हा अनुभव पोचला असेल तर नक्कीच त्या पद्धतीचा प्रयत्न करा. तर मंडळी, तुमचे जर काही श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल किंवा काही दैवी अनुभव तुम्हाला आले असतील, काही चमत्कार किंवा काही देवाची प्रचिती अनुभवायला भेटली असेल तर मात्र नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्या सर्व श्री स्वामी भक्तांपर्यंत तुमचे अनुभव पोहोचवायचा मी प्रयत्न करेन. तर माझा जो नंबर आहे, स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती व्हॉट्सॲप किंवा थेट कॉलच्या माध्यमातून तुम्ही ते अनुभव सांगू शकता. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.